हे आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू, खरोखर तू किती चांगला आहेस की तू आम्हाला हे जीवन दिलं आहेस आणि तुला समजायची, तुला समजायची, तुझ्याबद्दल अनेक गोष्टी जाणायची संधी तू आम्हाला वारंवार देत आहेस. त्याबद्दल खरोखर आम्ही तुला अंतःकरणापासून धन्यवाद म्हणतो. प्रभू, तुझं वचन म्हणतं की हेच अनंत जीवन आहे की ह्यांनी तुला वळखावं आणि ज्याला तू पाठवला आहे प्रभू येशू ख्रिस्त, ह्यांनी वळखावं. प्रभू, आमच्या जीवनाचं पूर्ण सारांश हाच असायला हवा आहे की आम्ही तुला वळखून तुझ्या मार्गावर चालत राहावं. आणि ह्यासाठी आजचा जो विषय आहे की प्रत्येक वेळेस काम करणारी जी विश्वासाची प्रार्थना आहे, प्रभू, हा विषय समजण्यासाठी आमची मदत कर. आम्ही जिथून कुठून जॉईन झालो आहोत, जी काय आमच्या अंतःकरणाची, आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची परिस्थिती आहे, तू ओळखतोस, तू जाणतोस. आणि प्रभू, हीच विनंती आहे की तू प्रत्येक बहीण भावाला तू स्पर्श कर आणि तुझ्या वचना आधारित जीवन जगण्यास मदत कर. पित्या, त्यांची इच्छा आहे की त्यांचं जीवन फलद्रूप व्हावं. त्यांची इच्छा आहे की त्यांना तुझा आशीर्वाद प्राप्त व्हावं. जे काय त्यांची समस्या आहे त्यामध्ये तू त्यांच्या सोबत आहेस आणि तू प्रभू त्यांच्या सोबत आहेस म्हणून तू ही बायबल अभ्यास त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेस असा आमचा विश्वास आहे. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. 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 थँक्यू सो मच प्रियांनो. तर आजचा जो विषय आहे, ओके, हा विषय नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला हा विषय प्रियांनो आज समजला तर पुढे जाऊन तुमची जी प्रार्थना आहे ती विश्वासाची प्रार्थना ठरणार आहे. ओके, तर विषय आहे प्रत्येक वेळी काम करणारी विश्वासाची प्रार्थना. ओके, प्रेयर ऑफ फेथ दॅट वर्क्स एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस. प्रियांनो, पहिली गोष्ट, प्रार्थनामुळे आपल्या कामावर देवाचा आशीर्वाद येतो. प्रार्थनेमुळे आपल्या कामांवर किंवा आपण जे काही करत आहोत त्या गोष्टींवर देवाचा आशीर्वाद येतो. हे सुंदरसं वचन पटकन कोणीतरी वाचा. आपले सर्व काम परमेश्वरावर सोपवा आणि तो तुझी योजना यशस्वी करेल. नीतिसूत्र 16:3. आमेन. आमेन. तर आपल्याला हे वचन सर्वांना माहिती आहे की आपले जे काही काम आहेत, जे काय आपलं चाललंय ते सर्व परमेश्वराकडे घेऊन या, परमेश्वरावर सोपवा आणि तो आपली योजना किंवा तो आपला मार्ग सरळ करेल किंवा आपली योजना, आपल्या गोष्टी, आपले संकल्प सिद्धीस नेईल, असं आपल्याला शास्त्रात, वेगवेगळ्या शास्त्रात, आपल्या ह्याच वचनात आपल्याला हे समजतं. प्रियांनो, जर आपण प्रार्थनाच करायला थांबवलं तर हे होणार नाही. ठीक आहे, जर आपण प्रार्थनाच करायचं बंद केलं, निराश, हताश होऊन की ऐकतच नाही परमेश्वर, तर ही गोष्ट होणार नाही. आता प्रत्येक दिवशी लाखो करोडो प्रार्थना पृथ्वीवरून देवाकडे जातात प्रत्येक दिवशी, परंतु प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर येत नाही. ओके, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर जसं त्यांना पाहिजे तसं येत नाही. बऱ्याच लोकांचा तर प्रार्थनेतून विश्वासच उडून गेला, ते प्रार्थनाच करत नाही. ओके, कारण का प्रार्थना खूप केली पण त्याचं फळ भेटलं नाही. आणि ह्यामुळे आज आपण शिकत आहोत की बाबा विश्वासाने प्रार्थना कशी करायची. ओके, विश्वासाने प्रार्थना कशी करायची. पण बेसिक गोष्ट आपण हे समजून घेतलं पाहिजे प्रियांनो की परमेश्वर आपल्यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून बोलत आहे आणि तो इच्छा ठेवतो की त्याच्या लेकरांनी पण त्याच्यासोबत बोलावं. आमेन. 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 ओके, म्हणून प्रियांनो, प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. प्रार्थना करा, निराश होऊ नका. आज आपण जे शिकणार आहोत त्या गोष्टीला समजून अजून चांगल्या रीते, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणे तुमची प्रार्थना असू द्या. ओके, आता हे पहा, सेकंड पॉइंट कोणीतरी प्लीज वाचा.
विश्वास हा कृतीशिवाय मेलेला आहे. ओके. विश्वास हा कृतीशिवाय मेलेला आहे. ओके. आता प्रियांनो, तुम्ही कधी हे विचार केला आहे का, की शास्त्रात असा काही विश्वास आहे का? मेलेला विश्वास म्हणून असं काय आहे का शास्त्रात? तुम्हाला काय वाटतं? नाही. नाही. प्रियांनो, शास्त्रात अशी काहीच गोष्ट नाहीये की मेलेला विश्वास. विश्वास एक तर असतो किंवा नसतो. विश्वास एक तर जिवंत आहे, नाहीतर नाहीये. आमेन. समजते? आमेन. आमेन. मेलेला विश्वास असं काहीच नाहीये प्रियांनो. जसं जेव्हा आपण असं म्हटलो की मेलेला विश्वास, मग ह्याचा अर्थ काय होतो? की जिवंत मेलेला माणूस. असं काय आहे का प्रियांनो? जिवंत मेलेला माणूस? नाही. 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 म्हणून आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे की विश्वास हा क्रियाशील असतो. विश्वास हा जिवंत आहे. ओके. आणि शास्त्रात ह्याच विश्वासाचा उल्लेख केला आहे. ह्याच विश्वासाने चमत्कार झाले आहेत. ह्याच विश्वासाने आपलं तारण देखील होणार आहे. ओके. तर विश्वास काय असतं? विश्वास काय असतो? हे एकदम अंतःकरणापासून समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. ओके. आता बरेच लोक प्रार्थना करतात, पण त्यांची प्रार्थना फलद्रूप होत नाही किंवा त्यांच्या प्रार्थनेचं त्यांना कधी उत्तरच भेटत नाही. का? कारण का ती प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेत क्रियाच नसती किंवा त्या प्रार्थनेनंतर देखील क्रिया नसती. ओके. परत सांगतो. प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेत एक क्रिया नसती किंवा त्या प्रार्थनेनंतर जी क्रिया करायची आहे ती पण नसती. ओके. 2 भाग मी तुम्हाला सांगितलेत. आणि म्हणून बऱ्याच लोकांच्या जी प्रार्थना असते ती विश्वास रूपे नसते. आता ते जरी देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करत असतील, तरी पण प्रियांनो त्या प्रार्थनेत क्रिया नसती आणि त्या प्रार्थनेनंतर पण क्रिया नसती. आता तुम्ही म्हणत असाल की हे काय नेमकं? प्रार्थनेत क्रिया आणि प्रार्थनेनंतर क्रिया. ओके. तुम्ही विचार करत असताल काय जण. प्रियांनो, आम्ही हा अभ्यास गेल्या काही दिवसापासून करत आहोत. 2-3 व्हिडिओ आहेत मागचे जे तुम्ही पाहायला हवेत आणि ते व्हिडिओ जे आपले बहीण-भाऊ ऑनलाईन YouTubeवर आपल्यासोबत जुळलेत, मी तुमच्यासाठी ते व्हिडिओज डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ठेवणार आहे. ओके. तुम्ही ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशाबद्दल बोलतोय. ओके. आता प्रियांनो, काय होतं? शास्त्र आपल्याला सांगत आहे की विश्वास आहे तर तिथं क्रिया पण असली पाहिजे. बरोबर आहे? सर्व मान्य आहे? हो. होय, बरोबर आहे. ओके. आता विश्वासाने आपण मग प्रार्थना कशी करायची? विश्वासाने प्रार्थना कशी कारण का प्रार्थना पण जी आपण करतोय ती पण विश्वास मध्ये ठेवून किंवा विश्वासाला संदर्भात घेऊन केली पाहिजे. बरोबर आहे? म्हणून आता आपण प्रार्थनेला बसलो तर प्रथम आपण काय करतो सर्वजण, की डोळे झाकले, प्रार्थना बोलायला लागलो. जे काय आपण आतापर्यंत शिकलोय चर्चमध्ये, आतापर्यंत जे काय प्रॅक्टिस केली आहे ते सर्व बोलायला लागतो. आणि कधी कधी आपल्याला जास्त विचार पण करायला लागत नाही. हे देवा, आज सकाळ खूप नाही का तू आम्हाला दिली आहेस आणि आज आम्हाला हे जीवन दिलं आहेस आणि आम्हाला तू एकत्र आणलेस म्हणून धन्यवाद. आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला आमच्या सोबत हो. आमेन. ओके. आता तुम्हाला असं वाटेल की ही प्रार्थना आहे. प्रियांनो, पण त्या प्रार्थनेत आपलं अंतःकरण नसतं, आपले विचार नसतात. आपण नुसतं पोपटासारखं बोलून मोकळे होऊन जातो. आणि एक इतकी सुंदर प्रार्थना आहे, पण ती प्रार्थना खरंच पोपटपंची झाली आहे. कारण का ती वारंवार तीच प्रार्थना चालू आहे. रोजच्या रोज तीच प्रार्थना चालू आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. होय, बरोबर. हो, बरोबर. आता आपण जेव्हा परमेश्वराकडे येतो तर विश्वासाची प्रार्थना कशी असावं? तर विश्वासाच्या प्रार्थनेत एक क्रिया असावं. ओके. मग त्याला तुम्ही म्हणू शकता की ती विश्वासाची प्रार्थना आहे. आता क्रिया म्हणजे काय करायचं? जेव्हा तुम्ही प्रार्थनेत येता परमेश्वराकडे, प्रियांनो, त्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिल्यांदा की तुम्ही एकांत घ्या. तुम्ही देवाला सर्वात चांगला वेळ द्या तुमचा.
तुम्ही एकांत घेऊन एका खोलीत या. तुम्ही स्वतः जर घाबरले असाल तर थोडं शांत व्हा, डोळे झाका, मान वाका, गुडघ्यांवर या. हे सर्व चांगले क्रिया आहेत आणि हे केले पाहिजे. पण त्यासोबत तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता प्रियांनो, ती प्रार्थना देवाच्या इच्छेनुसार असली पाहिजे. ओके, तर देवाची इच्छा काय आहे त्यानुसार तुम्ही प्रार्थना करताय. आता ख्रिस्ती बांधव आपण असंच शिकतो की देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना केली पाहिजे. पण आता ह्याच्यात आपण काय मिस करतो, काय आपण चुकवतो. आपण ती प्रार्थना करत असताना ती गोष्ट कल्पना करत नाही, त्या गोष्टबद्दल विचार करत नाही. ओके, कल्पना करणं, इमॅजिन करणं की परमेश्वराची इच्छा ही आहे आणि त्या अनुसार आपण असं असं चांगलं आपल्या संगती होणार आहे. हे खूप 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 गरजेचं आहे प्रियांनो. कारण का आपलं जे हे माइंड आहे ओके, ते कसं इकडं तिकडं तणगत असतं. मांजर गेली का, हे झालं का, ते झालं का, हवा आली का, आपले विचार इकडे तिकडे चालू असतात. पण जेव्हा आपण देवाकडे येतो, प्रार्थना जेव्हा आपण त्याच्यासमोर बसतो आणि त्याच्या इच्छेनुसार प्रार्थना करत आहोत, तर तुम्हाला जर माहिती असेल की त्याची इच्छा तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टींची आहे, ओके, तर तुम्ही त्या हिशोबाने तशीच प्रार्थना केली पाहिजे आणि ती गोष्ट अक्षरशः कल्पनाद्वारे पाहायला हवी आहे. ओके, ह्यामुळे परमेश्वराने आपल्याला कल्पना ही फॅकल्टी, हे ऑर्गन, हे सेन्स दिला आहे की आपण कल्पना करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता, डोळे झाकता, प्रार्थना करता आणि त्याच्यात कल्पना असती, तेव्हा खरोखर तुम्ही विश्वासात त्या गोष्टी पाहत आहात जे ह्या डोळ्यांनी, आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी ते बघता येत नाही. आमेन, समजतंय? आमेन. 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 ओके, आता तुम्ही काही जण विचार करत असताल की हे 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 काय, ही कशा प्रकारची प्रार्थना आहे. पण प्रियांनो, तुम्ही एक वचन लक्षात घ्या, मार्क 11:24, जिथे प्रभू येशू म्हणतो की जर तुम्ही प्रार्थनेत एखादी गोष्ट मागता तर तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला ती ऑलरेडी भेटली आहे. ओके, तुम्ही हा विश्वास ठेवा की ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी भेटली आहे, म्हणजे तुम्हाला भेटलीच आहे असं तुम्ही विश्वास ठेवा. पण मनुष्याचं मन काय आहे? मनुष्याचं मन नकारात्मक विचार करत राहतं, मनुष्याचं मन चिंता करत राहतं, वाईट विचार करतं. सगळे घाण विचार, वाईट विचार, नेगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार आपल्या डोक्यात फिरत असतात. आणि त्यामुळे त्या विचारांना योग्य चॅनल देणं किंवा त्या विचारांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जेव्हा आपण डोळे झाकतो आणि प्रार्थना करतो, तर आपण चांगल्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. शास्त्र फिलिपिकरास 8वा अध्याय जो आहे, तिथं शास्त्रात प्रार्थना आहे, प्रार्थना करायची फॉर्मॅट आहे आणि ती प्रार्थना योग्य विचार ठेवून करा असं संत पाऊल आपल्याला सांगतात. ओके, तर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही कल्पना करा, चांगली कल्पना करा देवाच्या इच्छा अनुसार. तुम्हाला जर असं वाटतं की तुमचा जर असा विश्वास आहे की परमेश्वर ची इच्छा आहे की माझ्या लेकरांचं लग्न हो, किंवा तुमची जर अशी इच्छा आहे काही जणांची की परमेश्वराची इच्छा आहे की माझा जो बिझनेस आहे तो चांगला वाढावं, मी काय चोरी करत नाही, मी एकदम सरळ चांगला बिझनेस आहे माझा आणि देवाची नक्कीच इच्छा आहे की माझा बिझनेस वाढावं, मला आशीर्वाद भेटावं, मी स्थिर व्हावं. तर तुम्ही प्रियांनो, काय पण तुमचं असेल ते असेल, तुम्ही देवाची इच्छा चांगली आहे तुमच्या प्रती हे अंतःकरणात ठेवून ती गोष्ट कल्पना करा. काही जण आरोग्यासाठी लढत आहेत, आरोग्य पाहिजे तर प्रियांनो, पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती हे प्रार्थना. आणि त्या प्रार्थनेत तुमचं जे अंतःकरण आहे, तुमचं जे मन आहे, ते योग्य विचारात तुम्ही त्याला स्थिर केलं पाहिजे. नाही तर तुम्ही किती पण गोळ्या खा, तुम्ही किती पण काय पण करा, तुमचं शरीर ठीक होणार नाही. म्हणून जे जुने लोक होते ते म्हणायचे, दुआ और फिर दवा, है ना. तर आपली जी प्रार्थना आहे ती खूप खूप पॉवरफुल आहे देवाच्या दृष्टिकोनाने पण. कारण का आपण आपल्या जिवंत परमेश्वरासंती बोलत आहोत आणि त्याच्यासंती बोलत असताना संपूर्ण आपलं मन, शरीर, अंतःकरण त्या प्रार्थनेत असलं पाहिजे. आणि
त्यामुळे तुम्ही कल्पना करा की प्रभू तुम्हाला ती गोष्ट देत आहेत, चांगलं आरोग्य देत आहे किंवा चांगलं प्रभू मला चांगलं एखादा व्यवसाय स्थापन करण्यासाठी मदत केली आहे प्रभूनी, आणि त्या व्यवसायात खूप लोकांची मदत होत आहे, खूप कस्टमर तुमच्याकडे येत आहेत. तुम्ही कल्पना करा. ओके. तसंच काही जणांच्या चिंता अशी आहेत की तुमच्या लेकरांचे कदाचित लग्न नसेल होत, किंवा काही जणांची प्रॉपर्टीचं काहीतरी असेल. प्रियानो, काही असू द्या. ओके. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही बघा की हे होत आहे. ओके, हे होत आहे. आणि ते होण्यासाठी अजून चांगलं की तुम्ही सर्व काय करत आहात देवाच्या कृपेने, आणि सर्व मार्ग तुमच्यासाठी उघडत आहे, हे तुम्ही कल्पनात बघा. तुमच्या कल्पनात, तुमच्या विजनमध्ये तुम्ही हे पहा की होत आहे. जर तुम्ही हे नाही पाहू शकता तर तुमची प्रार्थना क्रियाशील नाहीये, तुमचा विश्वास क्रियाशील नाहीये. आता तुम्ही काय जर म्हणत असताल, अरे यार मी खूप स्टडी केली, बायबल स्टडी, मी कधीच असं ऐकलं नाहीये. असं कुठं असतं का? प्रार्थना केली, कल्पना केली, आणि हे सर्व चांगलं व्हायला लागलं, असं कुठं असतं का? प्रियानो, मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो पटकन. आता तुम्ही जर विचार केला, तुम्ही जेव्हा लहान होता, घरी आईने काहीतरी बनवलंय, आई म्हणती मी तुझ्यासाठी खूप चांगली भाजी बनवली, हे चांगलं बनवलंय, आणि तुम्हाला माहितीच नाही ते काय. तर तुम्ही प्रत्येक जण येऊन बोलत नाही का, आई काय आहे मला दाखव? म्हणतो का नाही आपण? खाण्या अगोदर म्हणतो का नाही? का? कारण का जोपर्यंत आपण बघत नाही, जोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला पटत नाही आपण काय करत राहिलोय. ओके. तसंच प्रियांनो, आध्यात्मिक तुम्हाला उदाहरण देतो. शास्त्रात लिहिलंय की जर कोणी एक माणूस एका स्त्रीकडे पाहत आहे आणि तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहत आहे, आणि वाईट गोष्टी त्याच्या मनात विचार करत आहे, तर त्यांनी पाप केलं आहे. आमेन. बरोबर आहे? हो बरोबर आहे. आमेन. अमेन अमेन. ओके. तर प्रियांनो, जर ही गोष्ट खरी आहे, ओके, तर प्रियांनो बघ, जे तुम्ही मनात विचार करताय चांगल्या गोष्टी, म्हणजे तुम्ही वाईट गोष्टी जर विचार करताय तर ते पाप ठरतं लगेच. मग जर तुम्ही चांगल्या गोष्टी विचार करायला लागले तर ते देवाची धार्मिकता, रायचसनेस ठरणार नाही का? आमेन. 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 हो. बरोबर. समजते मी काय म्हणतोय प्रियांनो? आमेन आमेन. हो brother. येस. प्रियांनो, मी तुमच्यासाठी डिबेट करायसाठी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत नाही राहिलोय. माझी इच्छा एवढीच आहे की तुम्ही ऐका आणि तुमचं जीवनात ह्या गोष्टी अप्लाय करा. मी आशीर्वादित खूप झालो आहे. माझे आशीर्वाद मीच लोकांना सांगायला लागलो तर मला वाटतं खूप लोकांच्या अंतःकरणात आग लागेल. ओके. माझा काय उद्देश आग लावायचा नाहीये, माझा काय कोणाला जलस फील करायचा उद्देश नाहीये. पण जो प्रकारचा आशीर्वाद मला भेटला आहे, माझी इच्छा हीच आहे की ख्रिस्ती माझ्या भावांना, बहिणींना हा आशीर्वाद प्राप्त व्हावं. ओके. आणि म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. कल्पना करा, प्रार्थनेत तुम्ही मुखाने कबूल करा की प्रभू तू दिलं आहेस, तुम्हाला दिसत नाही, ते आलं नाही, पण प्रभू तू हे दिलं आहेस. जर तुम्हाला हे मुखाने कबूल करताना त्रास होत आहे की हे कसं होऊ शकतं असं, तर डोळे बंद करून कल्पना करा की भेटलं आहे, प्रभू तू माझी प्रार्थना ऐकली आहे, मला हे दिसतंय. करू शकता इतकं? आमेन. आमेन. हो ना. हो brother. आमेन. आमेन. ओके. अंगात जीव नाहीये, एक्सरसाइज होत नाही, पहा की तुम्ही एक्सरसाइज करत आहात. कधी कधी आपल्याला एंड रिझल्ट बघायला लागतो. ओके. कधी कधी आपल्याला एंड रिझल्ट बघायला लागतो डायरेक्ट मला खूप चांगली माझं शरीर झाले, खूप चांगली माझी स्किन झाली आहे. पण कधी कधी आपल्याला प्रोसेस बघायला लागतो. ओके. समजून घ्या. कधी कधी एंड रिझल्ट की शेवट कसा माझा चांगला दिसतोय ते बघायला लागतं, आणि त्यासोबत कधी कधी ते कसं होत आहे, कसं वाढत आहे ते पण बघणं चांगली गोष्ट आहे. तर शास्त्रात म्हणून उल्लेख केलाय फिलिपिकरासमध्ये की तुम्ही चांगल्या गोष्टींकडे तुमचं मन लावा, चांगल्या गोष्टी विचार करा. पण पापी मनुष्य आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलोय.
नकारात्मक विचार करत राहिलोय, मग डिप्रेस होत राहिलोय, चिंतादायक मन होत राहिलोय, मग दारू पितोय, चहा पितोय, तंबाखू खातोय, सिगरेट फुकतोय, भलं मोठं जाऊन तेलकट जेवण खातोय. हे सर्व जे कर्म करतोय हे चुकीचे करतोय. तर हे चुकीचे कर्म देवाच्या कृपेने चांगले व्हावं, तुम्ही आणि मी चांगल्या कर्मात प्रवेश करावं म्हणून चांगले विचार ठेवा, चांगले कल्पना ठेवा, चांगले शब्द बोला. आणि तुम्ही पहा प्रियांनो की जीवनाचं कसं पालट होणार. आमेन. 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 ओके. जे आपण आता शिकलो, विश्वास हा कृती करतो प्रियांनो. जो विश्वास कृती करत नाही त्याला शास्त्रात म्हटलंय मेलेला आहे, म्हणजे नाहीच आहे. ओके. तुम्ही कृती करा. ओके. प्रार्थना करत असतानाच कृती करा. आणि तुम्हा सर्वांना समजलं असेल कृती काय करायची. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही उठताल ना प्रियांनो, तुम्हाला राहू जाणार नाही. तुम्ही असं झटून कृती करायला लागणार ना, जिथे तुम्हाला कोण थांबू शकणार नाही. ओके. आणि देव करो तुम्हाला खूप खूप आशीर्वाद भेटो. आपण हे सुंदरसं वचन वाचूया, मग तिसऱ्या पॉइंटकडे वळूया पटकन. म्हणून Screen- जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. याकोब 2:26. आमेन. 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 जसं शरीर आत्म्या बिना निर्जीव आहे, तसं विश्वास देखील क्रिया बिना निर्जीव आहे. तर क्रिया खूप सिंपल क्रिया काय करायची मी तुम्हाला सांगितले. ओके. आणि देवाचा आशीर्वाद, देवाची कृपा तुमच्या जीवनात कशी कार्य करायला लागते, तुम्ही पण त्या कृपेत कसं अजून क्रिया करायला लागतात ते तुम्हाला दिसेल. ओके. आता तिसरी गोष्ट प्रियांनो, तिसरी गोष्ट अशी आहे की काम ही उपासनाची एक रूप आहे. काम हे उपासनाचं एक रूप आहे. ओके. आता काम हे उपासनाचं एक रूप कसं आहे बघा. तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला लागता, ठीक आहे, तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला लागता, अशी प्रकारची प्रार्थना जी विश्वासाची प्रार्थना आहे, मी जी तुम्हाला सांगत आहे, देवाचा चांगुलपण, देवाच्या गोष्टी तुमच्या डोक्यात ठेवून तुम्ही प्रार्थना करताय, ती विश्वासाची प्रार्थना आहे. ओके. आणि प्रियांनो, जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करायला लागता तर काय होतं माहिती, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, त्याचा दुसरा भाग असा आहे की तुम्ही प्रार्थना संपल्यानंतर तुमच्या जीवनात ते ऑटोमॅटिक क्रिया करायला लागता. आता समजा पाप आलं, एखादी चुकीची गोष्ट आली तुमच्यासमोर, तुमच्या आतमध्ये ती शक्ती तुम्हाला जाणवती. ती शक्ती तुम्ही स्वतः फील करता की अरे मला आता ते करूशी वाटत नाही राहिले. मी माझं अंतःकरण, माझं शरीर, माझं सर्व विचार परमेश्वराला दिलेत आणि परमेश्वराच्या विचारांनी चालत आहे. मी कबूल केलंय. प्रियांनो, ती चांगली गोष्ट करण्यासाठी तुमच्यात एक प्रेरणा तयार होती, तुमच्यात एक शक्ती तयार होती. आणि त्या शक्तीने तुम्ही अनेक चांगले कृती, अनेक चांगले काम झटून करता. ओके. झटून करता. आता मी बडाई करत नाही राहिलोय प्रियांनो, पण मी तुम्हाला सांगतो, मी 8-9 घंट्याची ड्युटी करतोय. मग इथे बायबल स्टडीचे कॉन्टेंट एडिटिंग वगैरे सर्व करतोय. मग त्या संती मी आपल्या पुस्तकांचं जे काम आहे, ओके, आपले जे भाव जे ट्रान्सलेशन करते त्यांच्या संती बोलणं, त्यांच्याकडून मदत त्यांच्याकडून घ्यायची, त्यांच्याकडून मदत घेणे, ते पुस्तक होत आहे का ते बघणे, मग घरातले काम आपले, ओके, ते सर्व. मग त्यासोबत प्रियांनो शाळेचं काम. ओके. अनेक कामं आहेत. आणि आता तर माझं लग्न झालंय, तर तुम्ही समजू शकता की कसं असतं जीवन. पण सर्व गोष्टीत परमेश्वर मला शक्ती देतोय. सर्व गोष्टीत परमेश्वर मला पुढे जाण्यास मदत करतोय. आणि हीच शक्ती, हीच समज, हीच कृपा तुम्हाला पण आणि इतरांना पण उपलब्ध आहे. परमेश्वर देऊ इच्छित आहे. एवढंच की आपण विश्वासाने घ्यायला तयार असलं पाहिजे. जर तुम्ही प्रार्थना करणार तर तुम्हाला तुमच्या कामात देवाचा हात दिसणार, देवाची कृपा दिसणार. आणि मग जे ते काम तुम्ही करताय ते कामच एक उपासना होऊन जाईल. बऱ्याच लोकांना काम करण्याचा कंटाळा आहे. बऱ्याच लोकांकडून स्वतःच्या घरातले भांडे घासता येत नाही. बऱ्याच लोकांचं घर मळीन पडलेलं असतं.
पण प्रियानो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना, तेव्हा तुमच्या देवाचं ते अस्तित्व, देवाची शक्ती, देवाची कृपा तुमच्या जीवनात काम करायला लागती. आणि मी ह्या प्रकारची प्रार्थना बद्दल बोलतोय. ओके. आणि तुम्ही झटून काम करायला लागता. आणि म्हणून जे पण तुम्ही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करता. आमेन. समजते? आमेन आमेन Amen. Amen. ओके. आमेन. हे सुंदरसं वचन वाचूया प्रियांनो पटकन. तुम्ही काहीही करता ते परमेश्वरासाठी करीत आहात असे समजून मनापासून करा, माणसांसाठी नव्हे. कलस्से करास 3:23. आमेन. 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 तर जे काय तुम्ही करताय ते सर्व देवासाठी करताय हे डोक्यात ठेवून तुम्ही करत राहता प्रियांनो. हेच तुमच्या डोक्यात येतं. मी तुम्हाला सांगतो, हा काय आदेश नाहीये. हे एक मार्गदर्शन आहे की अशा प्रकारचं जीवन जगत राहा. म्हणजे तुम्ही प्रार्थना केल्यानंतर कसं काय हो तुमच्या संगती, हे संत पाऊल आपल्याला सांगत आहेत. ओके. तर प्रियांनो, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढच्या स्टडीमध्ये मी त्या 3 गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे ह्या विश्वासाची जी ही प्रार्थना आहे त्याला क्रियाशील करण्यास अडखळण म्हणून येते. ओके. त्या 3 गोष्टी काय आहेत मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या. ओके. तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला परत पहा, या गोष्टींना समजायचा प्रयत्न करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या स्टडीमध्ये भेटूया. ओके. मान खाली घालूया, पटकन प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू धन्यवाद देतो की तू आम्हाला शिकवत आहेस की विश्वास म्हणजे काय, विश्वासाची प्रार्थना काय, क्रियाशील प्रार्थना करणे म्हणजे विश्वासाची प्रार्थना, हे आम्हाला दाखवत आहेस. म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्हाला सर्व चांगल्या गोष्टी तू भरत आहेस, त्याबद्दल धन्यवाद. पित्या, माझे बहीण भाऊ जे ऐकत आहेत आणि जे ऐकणार आहेत, पित्या त्यांच्यावर तुझा आशीर्वाद येत आहे, मी असा विश्वास ठेवतो. प्रभू, मी पाहतोय की विश्वासाच्या डोळ्यांनी की अनेक बहीण भाऊ स्वतःच फोन करून सांगत आहेत की प्रभूने माझ्या जीवनात चमत्कार केला आहे. हे हो पित्या, तुझं कार्य खूप खूप जोराने इथून पुढे जाणार आहे असा मी विश्वास ठेवतो. प्रभू, तू चांगल्या गोष्टी आम्हाला दिलेस आणि चांगल्या गोष्टींनी भरलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला कोटी धन्यवाद देतो. ही प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन.